सध्या मी आहे मेहकर येथील एका पेट्रोल पंपावर आणि आपण या ठिकाणी गर्दी बघू शकता डिझेल आणि पेट्रोलसाठी। अतिशय उन्हाचा पारा चढत आहे आणि त्याच उन्हामध्ये आपण जर बघितलं तर डिझेल आणि पेट्रोलसाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली आहे, कारण डिझेल आणि पेट्रोल मिळत नसल्याचे एकंदरीत खंत जिल्हाभराचं आहे। शेतकरी बांधवांचे सध्या शेती मशागतीचे कामं चालू आहेत आणि अशातच डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्टर धारक शेतकरी असतील हे त्रस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत आपण ही लाईन बघू शकतो डिझेलसाठी कशी लागलेली आहे। तर शेती मशागतीचे सध्या कामं चालू आहेत आणि अशात शेतकऱ्यांना डिझेल वेळेवर मिळत नाही। शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर हे शेतामध्ये असते आणि ट्रॅक्टर शेतामध्ये असल्यामुळे ट्रॅक्टर या ठिकाणी आणता येत नाही। आता या कॅनीची आपण रांग बघू शकतो, हे मेहकरचं एकंदरीत दृश्य आहे आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर ही शोकांतिका आहे। सरकारचा ढिसाळपणा या ठिकाणी खरंच आहे का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जर रांग आपण दिसली तर उन्हातच हे शेतकरी बांधव जे आहेत हे सर्व उभे आहेत। मागील 2 ते 3 तासापासून ही रांग लागलेली आहे आणि भर उन्हातच हे शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी या पंपावर दिसून येत आहे आणि डिझेल पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध असलं तरी रांगा मात्र कायम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एका बाजूला पेट्रोलची, एका बाजूला डिझेलची रांग, वाहनधारक हे मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। खरं तर आता डिझेल पेट्रोल हे खूपच मोठी समस्या या ठिकाणी झाली की काय एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात मेहकर या ठिकाणी डिझेल पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत। शेतकरी बांधव असतील, वाहनधारक असतील, मोठ्या संख्येने या पंपावर दाखल झालेले आहेत। खरं तर मेहकरमधल्या अनेक पेट्रोल पंपावर डिझेल पेट्रोल मिळत नाही। आता या मेहकरच्या या पंपावर डिझेल आहे, मात्र गर्दी ही जे प्रचंड गर्दी या पंपावर आपल्याला दिसून येत आहे। वाहनधारकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। उन्हातच हे बांधव जे आहेत हे लाईनमध्ये लागलेले आहेत। मागील 2 ते 3 तासापासून ही लाईन लागलेली असल्याचं एकंदरीत बोलले जाते। खरं तर डिझेल पेट्रोल मिळत नसल्यामुळे खूप मोठा गोंधळ या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं डिझेल आणि पेट्रोलसाठी हे ज्या रांगा लागलेल्या आहेत हे आपण पाहू शकतो। मागील 2 ते 3 तासापासून जे शेतकरी बांधव आहेत डिझेल पेट्रोलसाठी या रांगेमध्ये लागलेले आहेत। खरं तर शेती मशागतीचे कामं चालू आहेत आणि अशातच डिझेल पेट्रोल मिळत नसेल तर शेतकरी बांधव नेमकं करायचं काय। आता पेरणीचे दिवस, पावसाळा जवळ येत आहे आणि शेती मशागतीचे कामं सुद्धा चालू आहेत। अशात शेतकरी बांधवावर एक संकटच उभं राहिलं। काही शेतकरी आपल्यासोबत येते, काय कधीपासून येतं? 3 तास झाले मिळते का डिझेल पेट्रोल? मिळते, रात्रीपासून हिंडणं चालू आहे, सगळे पंप हिंडले म्हणजे इथं काहीच नाही मिळालं अजून। या कॅनी तर असं अवस्था 15 दिवस झाले चालू भेटते का नाही भेटत अजून काही काही पण गॅरंटी नाही। किती डिझेल मिळायला लागला? 2000च्या डिझेल पेट्रोल मध्ये ट्रॅक्टर चालते। ट्रॅक्टर गेलं शेतापर्यंत 1 एकर आणून वापस येते ट्रॅक्टर। हिच्यावरती एक पण एकर दुसरं एकर घेता येत नाही। रोटर 1 एकर 2000 मध्ये 2 एकर किंवा एकर बरं तिच्यावरती एक पण होत नाही आणि इतक्या रांगेत लागून दिवसभर 1 एकर पण होत नाही। रात दिवस इथं आम्ही मुक्कामी थांबवलो पण काही डिझेल काही मिळेना। आता तुम्ही या ठिकाणी रांगेत लागलेले आहे, एकंदर ट्रॅक्टर शेतामध्ये असाल, तुम्ही सांगता की शेतामध्ये जे डिझेल संपलेलं आहे, काय म्हणतात ट्रॅक्टर घेऊन या, हे घेऊन या, ते घेऊन या, ट्रॅक्टर घेऊन या। त्या इथं 2 लिटर डिझेल ट्रॅक्टर लागेल, 3 लिटर डिझेल ट्रॅक्टर लागेल। इथं ट्रॅक्टर घेऊन यायचं म्हणल्यावर शेतीतलं काम का करायचं? काय शेतीतलं काम आता ते करणार आहे जाऊन? काय वाटते कोणाचा निष्काळजीपणा आहे? सरकारचा निष्काळजीपणा आहे, कोणाचा निष्काळजीपणा आहे? आता भाव वाढाले पुन्हा, त्यात भाव वाढले डिझेल, आज पुन्हा भाव वाढलेले आहे। मग आज भाव वाढा पुन्हा, सर्व समजते भाव वाढले पण करता काय? खरं तर शेतकरी बांधवाचा मोठा रोष या ठिकाणी पाहायला मिळते। शेती मशागतीचे कामं चालू आहेत, अशात भाववाढी आणि डिझेल पेट्रोल मिळत नाही। खरं तर खूप मोठा रोष या ठिकाणी सरकारवर आपल्याला पाहायला मिळत आहे। डिझेल पेट्रोलच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत। अशातच शेतकरी बांधवांनी नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या ठिकाणी जर आपण बघितले तर खूप मोठ्या प्रमाणात ह्या ज्या रांगा आहेत वाहनाच्या हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। सलग मेहकरपर्यंत ह्या रांगा असल्याचं बोललं जात आहे। नेमकं रांगा कुठपर्यंत हे पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे। खरं तर ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। शासन प्रशासन याकडे कसं बघतंय हे बी महत्त्वाचं ठरणार आहे।
मात्र सध्या तरी शेतकरी बांधव असेल, वाहनधारक असेल, मोठ्या प्रमाणात हे त्रस्त झालेले आहेत या समस्येला. तरी काम कधी करायचं, डिझेल पेट्रोल आणायचं कधी, हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर उद्भवला आहे. आणि आपण जर बघितलं तर खूप मोठी समस्या निर्माण होण्याचे प्रश्नचिन्ह या ठिकाणी होत आहेत. सरकारवर मोठा रोष या ठिकाणी वाहनधारकांचा आपल्याला दिसत आहे आणि शेतकरी बांधवांचाही त्याचप्रमाणे हा जे सध्या जी परिस्थिती आहे या संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे की आपण बघू शकता की ती मोठ्या प्रमाणात ही डिझेल पेट्रोलसाठी रांगा या ठिकाणी आहेत. मेहकरच्या बाहेर हा पंप आहे. मेहकर गजानन महाराज परिसर जो खंडाळ्याचा परिसर आहे त्या ठिकाणी हा पंप आहे आणि सलग पंपापासून तर मेहकरच्या जवळपास ह्या रांगा लागलेल्या वाहनाच्या आणि सर्व डिझेल आणि पेट्रोल म्हणजे डिझेलचे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण की डिझेल धारक हे खूप मोठ्या प्रमाणात वाहन आहेत आणि ही जी टंचाई आहे सातत्याने वाहनधारकाला बघू शकता आपण कशा प्रकारे या ठिकाणी ह्या रांगा ज्या आहेत मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या. वाहनधारक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. यामध्ये एखादा इमर्जन्सी असलं तर करायचं काय, हा बी एक गंभीर प्रश्न आहे. तरी संबंधित प्रशासनाने, सरकारने याकडे लक्ष देण्याची तात्काळ गरज आहे. कारण शेतकरी बांधव असतील, वाहनधारक असतील यांचा रोष सरकारवर जास्त प्रमाणात दिसून येत आहे. नियोजन करण्याची मागणी आता शेतकरी बांधवाकडून होत आहे. खरं तर शासन प्रशासन याकडे कसं बघते हे पाहणं तेवढ्याच महत्त्वाचं ठरणार आहे. गजानन महाराज मंदिरापर्यंत ही जी वाहनधारकांची लाईन आहे ही खरंच खूप गंभीर बाब आहे. अशा प्रकारे जर शेतकरी बांधवांना व वाहनधारकांना थांबायचं काम पडलं असेल तर कामं कधी करायचे हाही खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. दैनंदिन आपले कामं सोडून या ठिकाणी वाहनधारक जे आहेत एक डिझेल पेट्रोल आणण्यासाठी आहेत तर अर्धे शेतामध्ये अडकलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये शासन प्रशासन याकडे कसं बघते हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरत आहे. मात्र जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर मेहकर ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहे.